नमस्कार, मी जय राऊत, TV24 मराठीमध्ये आपलं स्वागत. अनाथ संजीवनीच्या विवाहासाठी साईप्रसाद परिवाराचा मदतीचा हात, सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी आदर्श. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील शिरळ येथील अनाथ युवती संजीवनी हिच्या विवाहासाठी नांदेडच्या साईप्रसाद सामाजिक परिवाराने संपूर्ण विवाहाचा खर्च उचलत कन्यादानासाठी लागणारे आवश्यक साहित्यही घरपोच उपलब्ध करून दिले. अत्यंत संघर्षमय परिस्थितीत आजीच्या आधाराने वाढलेल्या संजीवनीच्या विवाहासाठी संस्थेने पुढाकार घेत गावातील दानशूर नागरिकांच्या सहकार्याने मदतीचा हात दिलाय. या सेवाभावी उपक्रमामुळे समाजात माणुसकीचा आदर्श निर्माण झाला असून परिवारातून साईप्रसाद परिवाराच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. TV24 मराठीसाठी कृष्णा चौथमाल, प्रतिनिधी मराठा सर्कल. कमीत कमी 200-400 माणसं भोजन करतील असं अन्नधान्य पूर्ण शिदा गिलासासह आणि गृह कुटुंबाला लागणारे पूर्ण छोट्या कडकीपासून छोट्या खलबत्त्यापासून देवपूजेच्या साहित्यापर्यंत एक कुटुंब लागणारं साहित्य आणि तेही उत्कृष्ट चांगल्या क्वालिटीचं मिक्सर असेल तो सुद्धा कंपनीचं आणि दिलेलं आहे. आणि निश्चितच त्या साईप्रसादच्या माध्यमातून योग्य व्यक्ती निवडल्या जाते. आत्तापर्यंत तालुक्यामध्ये मला माहिती मिळाली की 103 लोकांना अशी मदत दिली आहे आणि निष्काम सेवा आहे. त्याच्यामध्ये कुठलंही कोणीही श्रेय घ्यायला तयार नाही, श्रेयाचा कुठलाही भाग नाही, फार फोटोशन नाही. मी निवगामध्ये असताना ही काही मंडळी भेटली जे मधल्या व्यक्तीशिवाय कुठपर्यंत माणूस पोहोचत नाही. तर देवाकडे जायचं संताचं माध्यम पाहिजे, कुठल्या संस्थेकडे कोणतरी जाणकार व्यक्ती मुलं हे आमचे जाणकार मंडळी त्या ग्रुपपर्यंत संस्थेपर्यंत जाऊन योग्य आणि बिलकुल कटाक्ष पाळून समाजातील गरजू व्यक्तीला मदत होते. आणि निश्चितच बोलून समाधान करण्याऐवजी एक चांगली मदत देऊन त्या मुलीच्या जीवनामध्ये येणाऱ्या उद्या भविष्यामध्ये तिला काही गरज असते, संसार उपयोगाची असते, गरजू वस्तू देऊन एक चांगली मदत त्या साईप्रसादकडून केली जात आहे. निश्चितच हे सगळ्याच दृष्टीनं त्यांचं जरी कुठं नाव अनामिक मंडळी असेल तरी एक प्रशासनीय बाब आहे. फक्त त्यांच्यापर्यंत गरजू व्यक्ती पोहोचवणं आणि आलेली मदत निष्काम सेवेनं त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हेच आपलं मध्यस्थी म्हणून काम आहे. आणि आपलासुद्धा ज्यांनी कोणी हे कार्य केलं त्याचा खूप मोठा वाटा आहे. मंडळी, मी बऱ्याच वेळेस पेपरमध्ये साईप्रसाद आज प्रत्यक्ष मला इथं येऊन बोलावलं. खरं म्हणजे आमचं काही योगदान नाही, पण निश्चितच या समाजामध्ये खूप चांगलं करणारी माणसं आहेत. फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागते. बऱ्याच बातम्यामध्ये निगेटिव्ह थिंकिंग समाजामध्ये चालत असते वेळेस समाज आजही खूप चांगलं समाजामध्ये दाते आहेत, करणार आहेत. फक्त त्यांच्यापर्यंत जाणं, त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि काटेकोर आणि निष्कामपणे मध्यस्थांनी काम करणं हे काळाची गरज आहे. आज खरंच हा परिवार आनंदी आहे. ही मुलगी माझ्या बाजूला तरीच आता येणाऱ्या उद्याच्या किती तारखेला आहे बेटा? 24 तारखेला लग्न आहे. दोन्ही आईवडील हरवल्यामुळं आणि परिवारातले असे सगळीच मंडळी सदन नाही, सर्व रोजमजुरी करून माणसं आहेत. आणि खरंच त्यांच्या पुढे याची फिकीर पडली असती की कसं करायचं. कारण किती गरिबाचं असो कुणाचं असो करायचं त्या पद्धतीने करावंच लागते. आपण करतो सुद्धा, पण ही अतिशय मोलाची मदत आलेली आहे. मी त्या परिवाराच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं जे कोणी मंडळी आहे त्यांना निश्चितच मी धन्यवाद देतो. आणि साईप्रसाद त्यांना सुद्धा ईश्वर निश्चित हे कार्य करण्याकरता शक्ती देऊ असे मी माझ्या वतीनं प्रार्थना करतो. ओके, तुझं नाव सांगा.